कांदस्य ज्ञानांजन शलाकाय चक्षुरुन्मीलितेन तस्मै श्री गुरुवे नमः। भारत जननी एक उदय हो, एक और स्वस्थ राष्ट्र का चिंतन मन, कोटी कोटी जनता की जय। सगळ्यात प्रथम मी गुरुजींना वंदन करतो आणि त्या ईश्वरी शक्तीचे अंश असलेले सर्व धाराशिव जिल्ह्यातील माझे साधकगण आणि विशेषतः योग टीचर्स आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 3.5 दिवस झालं, अक्षरशः असं वाटतं की 3.5 मुहूर्त जो म्हणतात प्रकार किंवा 3.5 पीठाचं आम्हाला दर्शन घडवलं ते आमचे सुरेशजी बेलवंकर सर। त्या गुरुविषयी मी एवढंच म्हणेन की मी एक वाक्य वाचलं होतं की मुख्य ते गुरुचे लक्षण ज्ञान असुरे निराभिमान, सर्वांगी शांतीचे भूषण तेच सद्गुरू परिपूर्ण। अशा प्रकारचे आणि खरोखर जेव्हा आम्ही येत होतो त्यावेळेस जेव्हा आम्हाला आमचे सुहास सर आले आणि ते म्हणाले की खरोखरच एक चांगला कोर्स आहे आणि माझी ड्युटी होती सरकारी स्वतःची काही हॉस्पिटलचं बांधकाम वगैरे सगळं सोडून मी माझ्या पत्नीने मला जाण्यास सांगितलं। आणि खरोखर हे जे काही आपला DSN कोर्स आहे, डायनॅमिझम फॉर सेल्फ अँड नेशन, ते स्वतःसाठी ते नेशनसाठी मी खरोखर असं म्हणेन की इथं आल्यानंतर एक संताची व्याख्या मला माहिती होती की जे स्वस्वरूपाचे जाणीव निर्माण करून देऊन प्रकृती पलीकडे पाहण्याची जी दृष्टी देतात ते म्हणजे संत आणि स्वआचरणातून समाज विकृतीचे निवारण करणारे असतात ते संत। हे अक्षरशः त्याची अनुभूती मला इथं आल्यानंतर मी आपल्याला सांगेन की मला एक वाक्य पहिलं खूप आवडायचं आणि त्याची उकल मला इथं झाली की ते म्हणजे काय की शरीराबद्दल मला असं वाटतं की जे संतांनी सांगितलं होतं की परोपकारम इदम शरीरम, ईशचिंतनार्थम इदम मना, विवेकार्थम इदम बुद्धी, ज्ञानार्थम इदम जीवन। या सगळ्या गोष्टीचं जे काय आहे ते खरोखर इथं आम्हाला प्रत्यक्ष कृती यातून करायला मिळाली आणि खरोखर जे काही आम्हाला अष्टसात्विक कामाचे भरते यातून आलं। मी नक्की म्हणेन की असे कोर्सेस हे बालवयामध्ये विशेषतः जे काही 18 वर्षापर्यंत जर अशा प्रकारचे त्यांना कोर्सेस मिळाले तर जसं स्वामीकांत म्हणत होते की मला फक्त 100 व्यक्ती द्या, मी या संपूर्ण जगाचा नकाशा बदलून टाकेल। तर खरोखर अशा कोर्समध्ये जे व्यक्ती येतील ते स्वतःसाठीच नाही तर ते देशासाठीच नाही तर विश्व कल्याणासाठी उभे राहतील। कारण यामध्ये आत्मचिंतन, आत्मशोध, आत्मबोध आणि आत्मकल्याणासह विश्व कल्याणासाठी उभा राहणारी व्यक्ती या प्रोसेसमध्ये तयार होते हे निश्चित मी आपल्याला सांगू इच्छितो। आणि सर इतकं सुंदरपणे आणि आमच्या भाषेमध्ये ते समजून सांगत होते आणि तसं होतं साधना, सेवा, सत्संगच्या माध्यमातून जीवनाचा विनियोग कसा करायचा आणि मुक्तीचा मार्ग एक सरांनी आम्हाला यातून दाखवलेला आहे। तो मार्ग आम्ही कधी सोडणार नाही अशा प्रकारची शपथ जर आज आपण घेतली तर खरोखर त्यांना आपण एक धन्यवाद व्यक्त केल्याचं यातून फलित मिळेल असं मला वाटतं। आणि जाताना ते प्रत्येक गाण्याद्वारे आम्हाला समजून सांगायचे, मला खूप त्यांची छटी आवडली म्हणून मी जाताना सरांना गाणं म्हणूनच मी त्यांना प्रयत्न करतो। किसी की मुस्कुराहटों पे तो आपल्याला मदत केली आपल्या करायची म्हणू शकतो, एखाद्याला कपडे दान केले तर एक वर्षभर त्याला आपण मदत केली असू शकतो। पण जेव्हा विचारदान विद्यादान करतो त्या विद्याची शिवरी जेव्हा तो घरी घेऊन जातो तो स्वतःसाठी, समाजासाठी, कुटुंबासाठी, देशासाठी नक्कीच वापर करण्याचा प्रयत्न करतो आणि तो व्यक्ती स्वतःचं नाव देशाचं नाव जगावर नक्कीच लोकांच्या आडोळ्यात मानसिकता देश बनवण्याचं काम नक्कीच करेल आणि सरांच्या विचारानं लोक कल्याण आणि विश्वशांतीचा संदेश आपण नक्कीच घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो। सरांच्या चरणी एकच म्हणतो की धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती, वज सोडून दातारा, धर्मापासून दुसताना।
MBBS झालेला आहे, टाळ्या वाजवतात. नीरज मेडिकल कॉलेजला आहे सध्या, इंटर्नशिप करतोय. एक भगिनीनं आपलं घरगुती काम सांभाळून त्याला शिकवलं. तिकडे काहीच पैसे नाहीत, खरं तिला आपण जोरात टाळ्या वाजवतो. बाळा परिस्थिती नाही सारखं मला पैसे नव्हते नाही काय मला कोर्स कोर्स करायला होतं. मग कोर्स करायला मग बेंगलोरला पण मध्ये शिवरात्र मग तिकडून आल्याला आपल्या गावात एक कोर्स खायचा म्हणजे हो मग त्याने एवढ्या गावात परिचय होत नव्हता मग मला सोबत करून घ्यायला लागलं. त्या सरांनी मदत केली, सांगितलं ग्रामीण भागात ती कमी असते. मग आम्ही दोन 3 दिवसात 40 ते 45 माणसं गोळा केली. मग मला वाटलं नाही झालं इतकी माणसं गोळा केली आहे होते. मला गुरुदेव पटपट पाठवलं जितकी 100% स्व गुरुदेव मुलाचा त्याच्यामुळे मी सुद्धा 100% टाकला आणि या सगळ्यांनी आम्हाला साथ दिली. त्यातून आता माझी अपेक्षा आहे की आणखी 1 वर्ष गावात दिली. इच्छा आहे त्या सरांच्या पाणी सांगितलं तुमची इच्छा पूर्ण होईल तेवढं गुरुदेवला मागणी अशीच मला परंपरेची परंपरा सर्वांना वाटते आनंद देत चालावा. मी अजून वेळ घ्यायला पाहतो लवकर जय गुरुदेव. मला सेकंड क्लासला रेग्युलेशनचा मागचा क्लासवर सरांनी घेतला होता आणि ते मला ठसले होते आणि माझ्या जीवनावर इतका परिणाम झाला होता की ते मला वाटायचं कधी पण सर भेटले कधी मला त्यांची भेटली म्हणून मी दररोज गुरुजींना सांगत होते परत एकदा कुठं तर क्लास असावा गुरुजींनी माझ्या गाड्या ऐकले आणि पाटील सरांनी मला मेसेज पाठवला मोबाईलवर आणि त्याच्यामुळे मी चौकशी केली आणि त्यांच्याकडनं मोबाईलवर लिंक साखरे सरांनी लिंक लावली आणि ते परत मी दादासोबत भेटले वेळ तास यायचे क्लासला म्हणलं की मला इतका आनंद झाला मला तर वाटलं एवढे दिवस कशाला तारीख पाहिजे उद्याची तारीख पाहिजे होती. माझ्या जीवनात इतका बदल झालेला मी पण एक अशी गृहिणी आणि खेड्यात राहणारीच पहिले आहे. मुळात माझ्या आईवडील मुळात राहतात माझ्या खरे म्हणजे खेडं गाव आहे पण हे मी बार्शीला आल्यानंतर ते आमचा मुलगा सिटी ऑफिसमध्ये आहे साखर सर मी त्यांच्या ऑफिसमध्ये आहे त्याच्यामुळे आमचा माझा क्लास झाला त्याच्यावर माझे सेपरेट क्लास 3 वेळा झाले परत मी बेंगलोरला 2 वेळा गेले ॲडव्हान्स क्लास करायला आणि ॲडव्हान्स क्लास केले बेंगलोरला गुरुजींना भेटले तेव्हा पण 2 वेळा भेटले गुरुजी बरोबर बोलले सुद्धा आणि
माझी मुलं अशी बनली की लोकांनी बघतच राहून. मग स्वप्न सरळ रंगात मुलं 10वीपर्यंत आणली आणि ठरवलं मुलं मेडिकललाच लावायची. थोरला मुलगा चॅलेंज दिलं होतं मला की मिरिटच्या पुढे मार्क पाडे मला मोबाईल द्यायला का. 10वीच्या परीक्षेच्या अगोदर मोबाईल दिला, पोरांनी 44% मार्क पडली. लातूरला ऍडमिशन केलं मेडिकलसाठी. पोरग नापासच झालं. पोरग आणलं घाललं. मी तो स्वप्न बघतो मुलं डॉक्टर करायचे. आता मला ईश्वर कसा निवडतो याबद्दल बोलायचं बरं का, फक्त विस्तार होतोय तेवढं फक्त ऐकून घ्या, म्हणजे तुमच्या जीवनातल्या व्यथा तुम्हाला लक्षात येते. मुलाला घरी आणलं, 3 महिन्यानंतर माझ्याकडूनच माझी बायको गाडी पडली. अशी पडली सोलापूरला 21 दिवस ICU मध्ये. 2 महिने ह्याच्यावरच नाही, बुद्धीच नाही. ईश्वरा मी तो स्वप्न बघतो मुलं डॉक्टर करायची, जोडदार त्याला मी तरुण आहे, मुलं लहान आहे, कसं शक्य. पण त्यानं बायकोला नीट केलं. मुलगी 5 झाली, 10वीला बोला मुलं माझी मेडिकल माणसाला कसे बायको